हॅलो स्टुडंट, आज आपण सुरू करतोय ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं फर्स्ट चॅप्टर हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन अँड अरिन. या चॅप्टरमधला पहिला इम्पॉर्टंट टॉपिक आपण स्टार्ट करतोय, दॅट इज नेचर ऑफ सी एक्स बॉन्ड इन अल्किल हॅलाइड. बघा, या नेचर ऑफ सी एक्स बॉन्ड तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. मी तुम्हाला आधी ती थेरी एक्सप्लेन करतोय. या केसमध्ये सपोज आपण एक्झाम्पल घेतलंय CH3 F. सेकंड एक्झाम्पल मी घेतलंय CH3 क्लोरीन. त्याच्यानंतर आहे CH3 आणि अजून एक एक्झाम्पल घेतलं. आता तुम्ही जर केअरफुली ऑब्झर्व केलं तर या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये CH3 ग्रुप कॉमन आहे, पण त्यांना अटॅच असलेला जो हॅलोजन आहे तो डिफरंट आहे. या केसमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय, अरेंज द फॉलोइंग molecules, arrange the following groups in the increasing order of bond strength or decreasing order of bond strength. बघा, बॉन्ड स्ट्रेंथ डिसाईड करायची आपल्याला, ती आपण कशी डिसाईड करणार आहे त्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे ग्रुप नंबर 17 मध्ये जे काही इलेमेंट्स आहे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. तर हे इलेमेंट टॉप टू बॉटम मूव्ह करताना यांची ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत जाते. ठीक आहे, टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज इंक्रीजेस फ्रॉम ग्रुप नंबर 17. जर आपण इथे बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला डिस्कस करायचं नेचर ऑफ CX बॉन्ड. बघा, CF, CCl, CBr आणि CI या बॉन्डचं नेचर डिस्कस करायचं आहे. बॉन्डचं नेचर म्हणजे एक तर तो बॉन्ड स्ट्रॉंग असणार किंवा वीक असणार, ते आपल्याला डिसाईड करायचं आहे. कसं डिसाईड करतो ते समजून घ्या. बघा, याच्यामध्ये कार्बन तर कॉमन आहे सगळ्यांसाठी, पण इथे अटॅच पण पहिल्यांदा कोण आहे, फ्लोरीन. सपोज मी फ्लोरीनची ॲटॉमिक साईज एवढी दाखवतो, दिस इज फ्लोरीन ॲटम. सेकंड केसमध्ये पुन्हा कार्बन कॉमनच आहे, त्याच्यासोबत अटॅच कोण आहे, क्लोरीन. क्लोरीनची ॲटॉमिक साईज थोडीशी वाढलेली आहे. तसंच कार्बन आणि त्याच्या शेजारी आहे ब्रोमीन. ब्रोमीनची ॲटॉमिक साईज अजून वाढणार आहे. आणि अजून आपण इकडचं एक्झाम्पल घेतलं तर इथे आहे पुन्हा कार्बन आणि कार्बनसोबत कोण आहे, आयोडीन. समजण्यापुरतं फक्त मी असं प्रेझेंट करतोय. तर या केसमध्ये तुम्ही बघा, कार्बनचा सेंटर आणि इकडचा फ्लोरीनचा सेंटर, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. तुम्ही जर बघितलं तर दोघांच्या सेंटरमधलं डिस्टन्स काय होत चाललंय, वाढत चाललंय. म्हणजे याचा अर्थ कार्बन आणि हॅलोजन टॉप टू बॉटम हे डिस्टन्स वाढतंय. डिस्टन्स वाढलं म्हणजे आपण त्याला म्हणू शकतोय की बॉन्ड लेंथ सुद्धा काय होते, इन्क्रीज होते. बॉन्ड लेंथ जेव्हा इन्क्रीज होते ते बॉन्डची स्ट्रेंथ काय होते, डिक्रीज होते. सिम्पलचं लॉजिक आहे. टॉप टू बॉटम फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांची ॲटॉमिक साईज वाढते. ॲटॉमिक साईज वाढल्यामुळे कार्बन आणि हॅलोजन यांच्यातलं डिस्टन्स वाढते, म्हणजे बॉन्ड लेंथ वाढली. आणि जितका बॉन्ड लॉंग असेल तेवढा तो बॉन्ड वीक असतो, हे लक्षात ठेवा. मग या केसमध्ये आपण जर बघितलं CH3F यांच्यातली जी बॉन्ड स्ट्रेंथ आहे ती स्ट्रॉंग असेल. का स्ट्रॉंग असेल, कारण त्यांच्यातलं डिस्टन्स कमी आहे. नंतर CH3Cl, त्याच्यानंतर CH3 फ्लोरीन, क्लोरीन, त्याच्यानंतर आहे ब्रोमीन आणि त्याच्यानंतर असणार आहे CH3I. याचा अर्थ CH3I हा बॉन्ड इझिली काय होतोय, ब्रेक होतोय. आणि बॉन्ड कुठला लवकर ब्रेक होणार नाही, CH3F. दिस हॅव स्ट्रॉंग बॉन्ड स्ट्रेंथ. ठीक आहे, आणि इकडचं कसं असणार आहे, वीक बॉन्ड स्ट्रेंथ. हा तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतोय. चला, नेक्स्ट रिएक्शन आपण बघूया प्रिपरेशनमधली, की जे आपण बघतोय की प्रत्येक ठिकाणी आपण अल्कोहोलचा यूज करतोय. या अल्कोहोलचं कन्वर्जन आपल्याला करायचं आहे अल्किल हॅलाइडमध्ये. सपोज मी या अल्कोहोलमध्ये ॲड केलं हायड्रोजन हॅलाइड, दॅट इज HX. बघा रिएक्शन काय होईल. आपल्याला जर अल्किल हॅलाइड बनवायचं आहे, दिस OH ग्रुप इज गोइंग टू रिप्लेस बाय X. देर इज अ फॉर्मेशन ऑफ RX प्लस साइड प्रोडक्ट इज H2. देर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्किल हॅलाइड. जर समजा या अल्कोहोलमध्ये मी ॲड केलं सपोज PX3, फॉस्फरस ट्रायहॅलाइड, काय होईल रिॲक्शन. बघा, एक लक्षात ठेवा, इथे मी स्टार करून ठेवतोय. जेव्हा तुम्ही PX3 वापरतात, PX3 काही पण असेल, PX3 म्हणजे याचा अर्थ ते PCl3 असेल किंवा PBr3 असेल किंवा PI3 असेल. तर यांच्यापैकी तुम्ही कुठलं यूज करू शकताय. मग मी कॉमनली मेन्शन करतोय PX3. बघा, जेव्हा PX3 असतं ते लक्षात घ्या की तुम्हाला अल्कोहोल 3 टाइम्स घ्यायचं आहे, बाकीच्या कुठल्याच ठिकाणी तुम्हाला असं करायचं नाही आहे, फॉर बॅलन्सिंग पर्पज. नाउ व्हॉट विल हॅपन, दिस 3 OH ग्रुप इज गोइंग टू रिप्लेस बाय 3 हॅलोजन ॲटम. हे तिघही हॅलोजन आपल्याला ॲड करायचे अल्किल ग्रुपला. मग तुम्हाला 3 टाइम्स मिळणार RX. बघा, इथून मी कोणाला रिमूव्ह केलं आहे, OHला. जर आपल्याकडे 3 मॉलिक्युल आहे तर OH सुद्धा किती असणार आहे, 3 OH असतील. सेकंड थिंग, आपण PX3 यूज करतोय, त्या 3 हॅलोजनला आपण रिमूव्ह केलं, मग फक्त शिल्लक कोण राहिला, फॉस्फरस. यांचं मिळून तुम्हाला साईड प्रोडक्ट मिळणार आहे H3PO3. साईड प्रोडक्ट काय मिळतं आहे, H3PO3. ठीक आहे, हे साईड प्रोडक्ट आहे फॉस्फरिक ॲसिड.
नाउ इफ आय एम गोइंग टू शो रिॲक्शन विथ PX5, ठीक आहे, इथे मी मेन्शन करतोय PX5. मग हे PX5 जर आपण बघितलं तर यामध्ये तुम्हाला फक्त काय बघायचं आहे, सॉरी PCl5 बघायचं आहे. मग तुम्हाला PBr5 आणि PI5 हे नसतात कारण ते कंपाऊंड एक्झिट करत नाही. जर आपण PX5 ची रिॲक्शन बघितली तर तुम्हाला नेहमीप्रमाणे मिळणार बघा, OH इज रिप्लेस बाय वन हॅलोजन ॲटम, देर इज अ फॉर्मेशन ऑफ PRX. OHला रिमूव्ह केलं आणि एक हॅलोजन मी ॲड केला, काय कंपाऊंड फॉर्म झालं RX. मग उरलेलं पार्ट काय काय मला सांगा. मी रिमूव्ह केलं OHला आणि PX5 मधला फक्त एकच X वापरला आहे, म्हणजे एक फॉस्फरस शिल्लक आहे आणि 1 2 3 4 हॅलोजन शिल्लक आहे. याच्यापासून तुम्हाला एक प्रोडक्ट मिळणार HX प्लस दुसरं प्रोडक्ट मिळणार POX3. ठीक आहे. बघा मेन कंपाऊंड कुठलं मिळालं आहे, अल्किल हॅलाइड मिळालं आहे. पुढची रिॲक्शन आपण बघूया. समजा मी या कंपाऊंडमध्ये ॲड केलं थायोनिल क्लोराईड. थायोनिल क्लोराईड इज ऑल्सो नोन ॲज सल्फोनिल क्लोराईड. द फॉर्म्युला फॉर थायोनिल क्लोराईड इज SOCl2. नाउ इफ आय एम गोइंग टू ॲड SOCl2, ठीक आहे, बघा इथे काय होईल रिॲक्शन. तुमचं नेहमीचं काम तेच करायचं आहे, OHला रिप्लेस करून Cl ॲड करा, तुम्हाला कंपाऊंड मिळेल RCl प्लस. बघा OHला रिमूव्ह केलं आहे, SOCl2 मधला एकच सेल वापरला आहे, मग शिल्लक कोण आहे SOCl. याच्यामध्ये असं होतं की हा पॉझिटिव्ह हायड्रोजन आणि निगेटिव्ह क्लोरीन, एक बाय प्रॉडक्ट तुम्हाला मिळतं HCl आणि 2 ऑक्सिजन आणि एक सल्फर, अजून एक बाय प्रॉडक्ट मिळतं SO2. ठीक आहे. या केसमध्ये हे HCl आणि SO2 असतात गॅसियस स्टेटमधला. दिस इज द बेस्ट मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड. का बेस्ट मेथड आहे, कारण जेव्हा ही रिॲक्शन चालू असते तेव्हा रिॲक्शन व्हेसलमधून HCl आणि SO2 हे गॅसेसच्या फॉर्ममध्ये इव्हॉल्व्ह होऊन जातात. मग तुम्हाला बीकरमध्ये फक्त प्रोडक्ट काय मिळतं, अल्किल हॅलाइड मिळतं. तसं बाकीच्या रिॲक्शनमध्ये काय होतं की तुम्हाला यांना सेपरेट करावं लागतं आणि यांना सेपरेट करण्यात तुम्हाला एक्स्ट्रा काही ॲनालिटिकल टेक्निक वापरावं लागतात आणि त्यांचा वापर करतोय म्हणजे रिॲक्शनला प्रॉडक्ट मिळायला थोडासा डिले होतोय. पण तसं तुम्हाला इथे काय होतंय, इझिली डायरेक्टली प्रॉडक्ट मिळतं आहे, कारण हे दोघं कुठल्या स्टेटला आहे, गॅसेस स्टेटला आहे. नेक्स्ट टॉपिक आपण बघूया, इट्स अ मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड. आपल्याला अल्किल हॅलाइड बनवून दाखवायचं आहे. कोणापासून बनवायचं आहे, फ्रॉम अनसिमेट्रिकल अल्किन. बघा अनसिमेट्रिकल अल्किन आणि सिमेट्रिकल अल्किन अशा अल्किनचे 2 टाईप्स असतात. मग सिमेट्रिकल अल्किन कुठला असतो, ज्या अल्किनला कार्बनच्या म्हणजे डबल बॉन्डच्या दोघही साईडला जर इक्वल नंबर ऑफ कार्बन असतील त्याला आपण म्हणतो सिमेट्रिकल अल्किन. फॉर एक्झाम्पल CH3 CH डबल बॉन्ड CH3. मी तुम्हाला असं कंपाऊंड दाखवलं आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या राईट साईडला 2 कार्बन आहे, लेफ्ट साईडला सुद्धा 2 कार्बन आहे. याचा अर्थ हा काय झाला, सिमेट्रिकल अल्किन. पण आज आपल्याला बघायचं काय, अनसिमेट्रिकल अल्किन. मग अनसिमेट्रिकल अल्किनचं सपोज मी एक्झाम्पल घेतलं, CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्रोपिन मॉलिक्यूल मी घेतला आहे. ठीक आहे. आता तुम्ही ऑब्झर्व करा, या केसमध्ये कार्बनच्या डबल बॉन्ड, या कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या राईट साईडला एकच कार्बन आहे, लेफ्ट साईडला 2 कार्बन. याचा अर्थ हा काय झाला, अनसिमेट्रिकल अल्किन. अनसिमेट्रिकल अल्किनची रिॲक्शन करायची तुम्हाला आणि बनवून काय दाखवायचं आहे, अल्किल हॅलाइड म्हणजे RX तुम्हाला बनवून दाखवायचं आहे. नाऊ फॉर दिस पर्पज इफ आय एम गोइंग टू ॲड सम हायड्रोजन हॅलाइड, टेक एक्झाम्पल HBr, वी कॅन ॲड HX दॅट इज HCl or we can add HBr, we can add HI. बघा when this compound is going to react with HBr, या केसमध्ये लक्षात घ्या महत्त्वाचा रूल इम्प्लिमेंट करायचं आहे, मार्कोनिकॉफ्स रूल. ठीक आहे, सगळ्यांनाच मार्कोनिकॉफ्स रूल माहिती असेल. मार्कोनिकॉफ्स रूल काय सांगतो आपल्याला, जर आपल्याकडे एखादा अनसिमेट्रिकल अल्किन आहे आणि एखादा अनसिमेट्रिकल रिएजंट आहे, अशा केसमध्ये काय होतं, अनसिमेट्रिकल मधला जो निगेटिव्ह पार्ट आहे, हा पार्ट म्हणजे कुठला असणार आहे, निगेटिव्ह पार्ट. दिस निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट इज अटॅच टू दॅट कार्बन विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. बघा या केसमध्ये काय, तुम्ही डबल बॉन्डचे दोघेही कार्बन ऑब्झर्व करा. इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, या कार्बनला 2 हायड्रोजन आहे, इकडच्या कार्बनला एकच हायड्रोजन आहे. या केसमध्ये लक्षात ठेवा की जेव्हा अशी रिॲक्शन येते, जेव्हा एखादा अनसिमेट्रिकल अल्किन असतो त्याच्यामध्ये आपण अनसिमेट्रिकल रिएजंट ॲड करतो, तेव्हा एक्झॅक्टली होतं काय, या अनसिमेट्रिकल रिएजंटमधला निगेटिव्ह पार्ट हा अशा कार्बनकडे जाणार आहे ज्याच्याकडे हायड्रोजन कमी असतात. मग तुम्ही ऑब्झर्व करा या दोघांमध्ये, या दोघांशी कम्पेअर केलं तर याच्याकडे हायड्रोजन कमी आहे, मग हा निगेटिव्ह पार्ट त्याच्यावरती अटॅक करणार आणि हा पॉझिटिव्ह पार्ट मग या शेजारच्या कार्बनकडे अटॅच होईल. ही दोघंही प्रोसेस चालू असताना डबल बॉन्डचा काय होणार आहे, सिंगल बॉन्ड. मग या केसमध्ये तुम्हाला प्रॉडक्ट काय मिळणार आहे, बघा हा CH3 ॲज इट इज, दिस CH3. नाऊ टू दिस CH आय एम गोइंग टू ॲड हिअर ब्रोमिन. बघा या कार्बनला आपण अटॅच काय केलं आहे, ब्रोमिन अटॅच केलं आहे. डबल बॉन्डचं काय होणार आहे, सिंगल बॉन्ड. या CH2ला इथला हायड्रोजन अटॅच होईल म्हणजे त्या CH2चं काय होणार आहे, CH3 होणार आहे. ठीक आहे. अशा टाईपची रिॲक्शन CETला विचारली जाऊ शकते.
तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे, अनसिमेट्रिकल अल्किन असला पाहिजे आणि रिएजंट हा अनसिमेट्रिकल असला पाहिजे. व्हेन अनसिमेट्रिकल अल्किन रिएक्ट्स विथ अनसिमेट्रिकल रिएजंट, देन दिस निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट इज अटॅच्ड टू दॅट कार्बन विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. दिस इज अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल. पण जर मी एक थोडासा ट्विस्ट केला, मी तुम्हाला सेम रिएक्शन देतोय, CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस आय एम गोइंग टू ॲड HBr. जर मी ट्विस्ट असा दिला की या ॲरोच्या वरती मी तुम्हाला पेरॉक्साईड लिहून दिलं. आता पेरॉक्साईड हे कुठल्या पण टाईपचं असेल. पेरॉक्साईड मी H2O2 सुद्धा घेऊ शकतोय किंवा मी Na2O2 घेतलं तरी चालेल. म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड सुद्धा चालेल किंवा सोडियम पेरॉक्साईड सुद्धा चालणार आहे. लक्षात घ्या, दोघे रिएक्शन दिसायला सेमच आहे, फक्त इथे चेंज फक्त काय, इथे मी पेरॉक्साईड ॲड केले ड्यू टू ॲडिशन ऑफ पेरॉक्साईड. महत्त्वाचं पॉईंट आहे, पेरॉक्साईड ॲड केल्यामुळे काय होतं, जे मार्कोनिकॉसमध्ये होत होतं त्याच्या कम्प्लिटली ऑपोजिट होणार आहे आता बिकॉज ऑफ ॲडिशन ऑफ पेरॉक्साईड. मार्कोनिकॉसमध्ये काय झालं होतं, निगेटिव्ह पार्ट अशा कार्बनकडे गेला ज्याच्याकडे हायड्रोजन कमी होते. आता पेरॉक्साईड टाकल्यामुळे निगेटिव्ह पार्ट अशा कार्बनकडे जाईल ज्याच्याकडे हायड्रोजन जास्त आहे. तुम्हाला याचा विचार नाही करायचा, तुम्हाला फक्त कार्बन कार्बन डबल बॉन्डचाच विचार करायचा आहे. मग या कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये बघितलं तर कुठल्या कार्बनला नंबर ऑफ हायड्रोजन जास्त आहे. मग या केसमध्ये इकडच्या कार्बनला नंबर ऑफ हायड्रोजन जास्त आहे, म्हणून याला आपण हा निगेटिव्ह पार्ट जोडणार आणि हा पॉझिटिव्ह पार्ट आपण या मधल्या कार्बनला जोडणार. ही प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला प्रॉडक्ट मिळणार आहे. इट इज CH3 CH2 CH2 अँड Br. ठीक आहे. जर तुम्ही पेरॉक्साईड असलं तरच अशा टाईपची रिएक्शन करायची. हा जो वरचा पार्ट आपण सॉल्व्ह केला आहे याच्यासाठी आपण यूज केला आहे मार्कोनिकॉफ रूल. मार्कोनिकॉफ रूल. आणि ही जी आपण सॉल्व्ह केली आहे त्याला आपण अँटी मार्कोनिकॉफ म्हटलं तरी चालेल किंवा त्याला म्हणतात पेरॉक्साईड इफेक्ट. तुम्ही पेरॉक्साईड इफेक्टलाच खरॅश इफेक्ट किंवा खरॅश मायो इफेक्ट सुद्धा म्हणू शकताय. रिएक्शनचा टाईप खूप महत्त्वाचा आहे. नाउ नेक्स्ट पॉईंट फॉर मल्टिपल चॉईस इज रिलेटेड विथ द बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्किल हॅलाइड. बघा, सिम्पलचा पॉईंट आहे की ज्या मोलिक्युलचं मोलिक्युलर मास जास्त असतं ऑब्व्हियसली त्याचं बॉइलिंग पॉईंट सुद्धा जास्त असतं. ड्यू टू हाय मोलिक्युलर मास अँड polarity, due to molecular mass, high molecular mass and polarity, boiling point increases. Now two important topics are there. याच्यामध्ये बघा, पहिला पॉईंट काय दिला आपल्याला की सपोज काही असे अल्किल हॅलाइड असतील ज्यांच्यामध्ये अल्किल ग्रुप सेम असेल पण अटॅच झालेला फ्लोरीन कसा असेल, डिफरंट असेल. मग अशा केसमध्ये बॉइलिंग पॉईंट डिसाईड करायचं कसं. मग या केसमध्ये तुम्हाला डिसाईड करायचं आहे की ज्या मोलिक्युलचं मोलिक्युलर मास जास्त असेल, मोलिक्युलर मास ज्याचं जास्त असेल त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल. या केसमध्ये कॉमन पॅटर्न कुठला आहे, कॉमन ग्रुप कुठला आहे, CH3. पण CH3ला अटॅच झालेले हॅलोजन चेंज होत आहे. मग आपण आता डिसाईड करू की कुठल्या मोलिक्युलचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल. याच्यामध्ये सिम्पल पॉईंट असा आहे की लार्जर द मोलिक्युलर मास हायर इज द बॉइलिंग पॉईंट. मग आता मोलिक्युलर मास जास्त कोण असेल आपल्याला डिसाईड करायचं आहे. आपल्याला हे माहिती की फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन, म्हणजे आत्ताच आपण डिस्कस केलं होतं की आपण टॉप टू बॉटम जाताना फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन यांची ॲटॉमिक साईज वाढत जाते टॉप टू बॉटम. याचा अर्थ आयोडीनची ॲटॉमिक साईज सगळ्यात जास्त असेल. याची ॲटॉमिक साईज जास्त आहे म्हणजे ऑब्व्हियसली याचा मास जास्त असेल आणि या मॉलिक्युलचा मास जास्त असल्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट हा सुद्धा जास्त असेल. मग त्याच्यानंतर बॉइलिंग पॉईंट असणार आहे CH3Br देन CH3Cl. Means out of these 4 example, CH3F have low boiling point and CH3I have high boiling point. Why CH3I have high boiling point? Because it has a higher molecular mass because of size of iodine. याच्यावरती सेकंड MCQ विचारला जाऊ शकतोय की सपोज आपल्याकडे काही अल्किल हॅलाइड आहे, चेक करा यांच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन, नंबर ऑफ हायड्रोजन, नंबर ऑफ ब्रोमिन आयटम्स हे सगळे सेम आहे. या तिघांमध्ये सुद्धा नंबर ऑफ कार्बन जर आपण बघितले तर नंबर ऑफ कार्बन्स आर 4, नंबर ऑफ हायड्रोजन्स आर 9 and bromine is 1. Same here also 1 2 3 4 carbon and 9 हायड्रोजन अँड 1 ब्रोमिन. सेम हिअर ऑल्सो. हे तिघे एक्झाम्पल आहे, यांच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन, नंबर ऑफ हायड्रोजन, नंबर ऑफ ब्रोमिन आयटम सेम आहे. हे एकमेकांचे आयसोमर्स आहे. मग जेव्हा आयसोमेरिक अल्किल हॅलाइड असतात तर आपल्याला डिसिजन घ्यायचं की कोणाचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल. एक सिम्पलचे पॉईंट लक्षात ठेवा, ज्या अल्किल हॅलाइडला ब्रांचिंग जास्त असेल त्याचा बॉइलिंग पॉईंट हा नेहमी डिक्रीज होतो बिकॉज ऑफ लार्ज सरफेस एरिया. ज्या अल्किल हॅलाइडला ब्रांचिंग वाढणार त्याचा बॉइलिंग पॉईंट डिक्रीज होतो. मग आता आपण ऑब्झर्व करूया की हा तर अगदी स्ट्रेट आहे, ह्याला थोडंफार ब्रांचिंग
आहे, याला सगळ्यात जास्त ब्रांचिंग आहे. ज्याला सगळ्यात जास्त ब्रांचिंग आहे त्याचा बॉइलिंग पॉईंट लगेच डिक्रीज होणार. याचा अर्थ दिस कंपाऊंड हॅव लो बॉइलिंग पॉईंट. ठीक आहे, मग सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट कोणाचा असेल? या पहिल्या कंपाऊंडचा, त्याच्यानंतर या सेकंड कंपाऊंडचा, आणि सगळ्यात कमी बॉइलिंग पॉईंट कोणाचा असणार आहे? ज्याला ब्रांचिंग जास्त असणार आहे. पण लक्षात ठेवा की हा पॉईंट व्हॅलिड आहे कोणासाठी? आयसोमेरिक अल्केनसाठी किंवा आयसोमेरिक अल्किल हॅलाइडसाठी. हे 2 पॉईंट महत्त्वाचे आहे MCQ साठी.